महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. राकट देशा कडकड देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योगांची आणि संतांची भक्तांची मानकऱ्यांची, ही देवदेश आणि धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्ध्यांची आणि वीरांची तलवारीच्या पात्यांची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची अष्टकलांची, कव्यांची शस्त्रविनोदाची, ही भूमी साहित्याची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हार्दिक शुभेच्छा. आपली मान मराठी, आपली शान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी. सन्माननीय वंदनीय गुरुजन वर्ग, इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करत असतो. आणि 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा करतो. हा दिवस म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कवी, लेखक, साहित्यकार, नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्य निर्मिती केली. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, कविता इत्यादींचे कुशल लेखन केले. त्यांच्या नटसम्राट हा नाट्य प्रसिद्ध आहे. काव्यसंग्रह भारतातील साहित्याचे त्यांचे उत्कृष्ट व कवी आधुनिक मराठी काव्यसंग्रह हा प्रसिद्ध आहे. भूषण आहे. कुमारी ती हाक येई गाणी, मज होय शोककुमारी. नोहेची हाक माते मारी कुणी कुठारी, आई गुणवली कोणी आई हाक मारी. ती हाक येई गाणी, मज होय शोककारी. नोहेची हाक माते मारी कुणी कुठारी, आई गुणा म्हणू मी आई घरी नदारी. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. चारामुखी पिलाच्या चिमणी हळूच देई, गोट्यात वासरांना या चाटतात गाई. वाचल्य हे पशुचे मी रोज रोज पाही, पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. वाचल्य माऊलीचे आम्हास काय नाही, दुर्भाग्य या विनाका आम्हास नाही आई. शाळेतून घराला येता धरील पोटी, काढून ठेवलेला घालील घासोटी. आई म्हणून कोणी आई हाक मारी. व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, आपण आज एक कविता सादर करणार आहोत. ते शांत चित्तेने ऐकून घ्यावे. सर्वप्रथम आपणास हिंदी गौरव भाषा दिनाच्या मराठी गौरव दिन भाषेच्या खूप खूप शुभेच्छा. वस्तूची धपाधप करत एकदा एक लेकरू घरी आलं. तिने सांजेची वेळ होती, अजूनही रात्र झाली नव्हती. आई देवासमोर दिवा लावित होती. जगाबाहेर जे चालत नव्हतं ते मात्र घरामध्ये बरं चाललं. बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आज आई समोर बोललं. तो म्हणाला, खोटा रेडीस आहे, तो खोट्या मार्गावर चालीस. आजपर्यंत तू माझ्याशी खोटंच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की तुला कधीच काही अडणार नाही, माझ्या बाबतीत तुला कधीच मुळीच काही अडणार नाही.
आईपासून काय लपते ते तिच्या लक्षात आलं. तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंडक्यांमधून वाट काढत ते पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं? तो म्हणाला, लोक ही विचित्र झालेत फार. सतत सगळे माझ्यावर खाऊन असतात खात. त्यांच्या त्या शांत अस्वस्थ नजरा मला कळतात. जाणवते की ते माझ्यावर खूप खूप जळतात. बरं, माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ. मी पुढे जातोय ना माझा का पोटे त्यांच्या कळ. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला. मी तुला म्हणाले काय झालं, तू त्यांचा त्रास सांगितलास. असू दे ना, तुझ्यावर ते हसतायत की रुसतायत, कारण की तुला पूर्ण करायची स्वप्न हे तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. एक पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. आणि हे केलंस तर तुझं कधीच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल की माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला. तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. धन्यवाद. वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला मराठी दिनाबद्दल एक कविता म्हणून दाखवणार आहे, जी तुम्ही शांततेने ऐकावी अशी नम्र. माझ्या कवितेचे नाव शहरातील 5 कुत्रे. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 कुत्रे एका चौथऱ्यावर येऊन बसले आणि टिपकावे लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उतारले, मी फक्त चित्तवान ब्राह्मणांचा. गांधीजींनी गाड्यातला घेऊन आवरला आणि ते म्हणाले, तुम्ही तर भाग्यवान. तुमच्या पाठीशी एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र सरकारी कचेरीतील भिंती. धन्यवाद. मध्ये शिकत आहे. आपली शान मराठी, आपला मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आपण 27 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात मराठी भाषा दिन साजरा करतो. आपल्या सर्वांचे लाडके लेखक, साहित्यकार, नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांनी या विलक्षण लेखन कौशल्य, शब्दसामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली. त्यांनी मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली. मराठी भाषेला विधान भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे. मराठी भाषेत प्राचीन काळापासून साहित्याची निर्मिती झाली आहे. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, झालो भलेचं धन्य, ऐकतो मराठी. धन्यवाद. मी आता 9वी मध्ये शिकते. मी तुम्हाला देवा झुंजाड यांनी लिहिलेली आई ही कविता सादर करणार आहे. पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची. कष्ट करून मोठी हो म्हणून मनात संस्कार पेरायचे. आईच्या गरिबीवर श्रीमंती कायम भरायची. एकुलते एक लुगडं धुवून रात्रीच वाळवायची. बाप गेला देवा घरी येईल म्हणून ती सांगायची. घेऊन करंडा कुंकवाचा एकटीच कोपऱ्यात रडायची. धन्यवाद. गोव्याच्या भूमीत नारळ मधाचे, कडे कपाले मधून घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास, फुली फळांचे पांढर, फळी फुलांची सुवास. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसाळ्यात धारा पुढे सोन्या चांदीच्या रे धारा. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदण माहेरा, ओल्या ओल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा. माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना विना फुले, भोळ्या भाबड शालीन भाव शब्दा विना बोले. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा दे भात, वाडी आईच्या मायेने सोन्या केवड्याचा हात.
काय चालू केलं माहितीये का वर्गात? तर एक 10 दिवसापूर्वी गेंडामाळ शाळेमध्ये माझी विद्यार्थिनी आपण बोलवली होती प्रमुख पाहुण्या, आणि ती भाषणाला उभी राहिली. तिचं नाव मोनिका पोनाली काळे, पोनाली काळे मोरे, म्हणजे काळे नाव आपल्या शाळेत असतानाचं आणि लग्न झाल्यावरचं मोरे, मोनिका काळे मोरे. आणि ती भाषणाला उभी राहिल्यावर काय म्हणाली ती म्हटली मी 1ली पासून 10वी पण या शाळेमध्ये होते, आणि मी सर मला म्हटली काय म्हटली, सर मी अशी तुमच्यासमोर बसलेले असायचे आणि मला तुम्ही कधीच भाषणाला उठवलं नाही. मला इच्छा होती भाषण करायची, परंतु तुम्ही मला उठवलं नाही कधी, असं ती म्हटली. जेव्हा माझ्या लक्षात आलं की याच्या पुढच्या कालावधीमध्ये आपण प्रत्येक मुलाला मुलीला बोलायला दिलं पाहिजे, कारण शाळेत बोलायला मिळणं हे आपल्या आयुष्यभर लक्षात राहतं. शाळेमध्ये एखाद्या कार्यक्रमात भाग घेणं हे आपल्या कायम लक्षात राहतं. शाळेमध्ये आपलं व्यक्तिमत्व विकास होणं हे आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडतं, आणि हे फार महत्वाचं आहे. तिची तर मजा आपल्याला सांगितली पाहिजे. तिची मजा काय आहे, तर ती विशेषतः तिची बहीण 6वी मध्ये असताना तिचं लग्न झालं. 13-14 वर्षाची असते, 12 वर्षाची असते. दुसऱ्या बहिणीचं लग्न सुद्धा असंच, म्हणजे त्या दोन्ही बहिणी काही शिकल्या नाही, पण ही मात्र 10वी शिकली. पहिला माहिती होतं घरचे काय आता आपल्याला शिकू देणार नाही, ताबडतोब काय करणार, लग्न करून देणार. पण तिने आपल्या तिथं जवळ ITI होतं, तिथं गेली तिने कोर्सेस बघितले, कुठले येत आहेत काय आहेत. मग तिला ते लक्षात आलं आपल्याला कुठला झेपेल, तर तिच्या लक्षात आलं पार्लरचा कोर्स इथे आपण करूया. मग तिने धडपड केली, काय केलं, आणि त्या पार्लरच्या कोर्सला काय केलं, ऍडमिशन केली. घरी सांगितलं नाही, कारण वडील शिकून नाही देणार, लगेच लग्न करून देणार. त्यांच्या समाजामध्ये लवकर लग्न करून देत होते. आणि मग 4 महिने वडिलांना कळलं, पण तोपर्यंत थोडंसं वडिलांना कोणी सांगितलं असेल, आईला कोणी सांगितलं असेल, त्या मुलीला पार्लरचा कोर्स तिने काय केला, पूर्ण केला. पूर्ण केल्यावर काय केलं, झालं तिचं लग्न करून टाकलं. ती बारामतीला गेली, आणि काही वर्षानंतर अचानकपणे वडिलांचा ऍक्सिडेंट झाला. मुली पळत आल्या. भाऊ तसा चांगला शिकलेला होता, पण त्याच्या समाजामध्ये काय होतं, भावाला शिकू द्यायचं, मुलांना शिकू द्यायचं, मुलींना शिकू द्यायचं नाही. आणि हे पूर्वीपासून आहे आपल्याकडं, अजून चालू आहे. आणि मग त्यांनी खर्च केला, इंजिनियर झालाय तो, त्याने खर्च केला, वडिलांना बरं केलं छानपैकी. आणि मग तो त्या बहिणीला म्हटला, तुम्ही तिघींनी काय केला का खर्च, कशा करणार, मी नाही केला खर्च, मी केला खर्च, मी केलं वडिलांना बरं. हिला ते लागलं मनाला, तिला लागलं. आणि मग तिने काय केलं, बारामतीला गेल्यावर तिचा पार्लरचा कोर्स झाला होता, तर तिने पार्लर चालू केलं. आज त्या मुलीकडं 7-8 मुली पार्लरमध्ये काम करतात, आणि ती प्रसिद्ध झाली आता बारामतीमध्ये. आणि ती दर महिन्याला आईवडिलांना पैसे पाठवते. बहिणीच्या मुलं तिच्याकडे जातात, बहिणी सांगतात बघ तू आमच्या बहिणीची मुलं काय म्हणतात बघ, मावशीसारखं हो. आणि त्यापेक्षा पुढचं तिने काय केलं, तिच्या मुलीला का मुलाला मला नक्की माहित नाही, पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेला. आणि तिच्या लक्षात आलं, अरे ह्याला काहीच येत नाही. आता मुलीने कशी कविता म्हटली, कविता म्हणता येत नाही, यांना बोलता येत नाही. पण तिने त्याला काढलं आणि माणसात काढलं. आता मात्र तो गाडी म्हणतो, वेगवेगळ्या गोष्टी सांगतो, आणि चांगला झालेला आहे. पण ह्यातनं लक्षात काय घेतलं मी, मग विचारलं त्या मुलीला मी हे कधीच सांगतेस तू, तर तिकडे 2009च सांगते. 2 आणि 9 किती झाले वर्ष, साधारणपणे 16 वर्ष झाली, 15 वर्ष झाली. 15 वर्षात मला पण कळायला लागलं ना, मला पण कळायला लागलं शाळेत आल्यावर काय केलं पाहिजे, मुलांना काय सांगितलं पाहिजे, मुलांना काय गोष्टी सांगितलं पाहिजे. कारण आता हा मुलगा बोलला ना, तू बोललास ना, असं मला येत नव्हतं. मी नगरसेवक झालो तरी मला येत नव्हतं. मी नुसता तो सदरा घातला होता आणि मी प्रॅक्टिस करायचो ते शाहूकला मंदिरमध्ये आणि मोकळायचं बोलायचो. आता मला बोलता येतं होय की नाही, पण तुम्हाला जर शाळेतच बोलता यायला लागलं मुलांना मुलींना, शाळेतच तुम्हाला जर समजायला लागलं. बघा आता माझ्या काय गोव्याच्या भूमीत कविता आहे ना, बरोबर आहे की नाही, की कोणी तर गुणगुणत होतं माहिती, आता मागं मी गुणगुणत होतो का नाही, चिटणीस मॅडम गुणगुणत होत्या. याचा अर्थ काय, चिटणीस मॅडमना शाळेमध्ये या कविता पाठ होत्या, माझ्या होत्या का नव्हत्या. तेव्हा नुकसान कुणाचं झालं,
माझं झालं. मला आरत्या पाठ होत नाहीत, माझ्या मुलांच्या आरत्या पाठ आहेत, तिची आरत्या पाठ आहेत, मला धडपड करावी लागती. त्यामुळे शाळेमधल्या जीवनामध्ये आपण असा निर्णय घेतला आहे की प्रत्येक कार्यक्रम वर्गावर्गात घ्यायचा. वर्गात घेतल्यामुळे आपल्याला कळतं कुठला मुलगा बोलला नाही, कुठली मुलगी बोलली नाही, आणि याचा फायदा तुम्हाला पुढं होणार आहे. आज आता आपण हा कार्यक्रम कशाच्या निमित्ताने घेतला तर मराठी भाषा गौरव दिवशी घेतलेला आहे. पण तुम्हाला माहिती पाहिजे की मराठी भाषा ही आपल्या आता बाबर मेळ्यांनी सांगितलं का नाही की संतांनी विकसित केली. महाराजांनी एवढं राज्य निर्माण केलं का नाही शिवाजी महाराजांनी? कशामुळे केलं तर संतांनी गावागावात खेडेगावामध्ये भजनाच्या रूपाने कीर्तनाच्या रूपाने मराठी भाषा काय केली होती, लोकांच्या मनात पोहोचवली होती. म्हणून हे मावळे मिळाले का शिवाजी महाराजांना? हे असे गावागावात खेडेगावात मिळाले. त्यांना जर संतांनी शिकवण दिली नसती तर मावळे मिळाले नसते. पण शिवाजी महाराजांनी आणि पुढच्या राजांनी मराठी राज्य कुठपर्यंत नेलं? अटकेपर्यंत नेलं. म्हणजे आज देशामध्ये मराठी भाषा ही देशात सगळीकडे पोचलेली आहे, बरोबर आहे. परंतु ती भाषा टिकली का पाहिजे? म्हणजे ती भाषा त्यांनी कशात आणली? ती अभ्यासात आणली, ती व्यवहारात आणली. पण ही भाषा आपल्या दृष्टीने महत्वाची आहे, कारण ज्या भागात आपण राहतो त्या भागामध्ये मराठी भाषेला महत्व आहे. ही मातृभाषा म्हणून ओळखली जाते. जसं आपल्या शाळेमध्ये एखादा बिहारी मुलगा आला, बिहारची फॅमिली इकडे आली, मजूर म्हणून काम करतो समजा एवढी, आणि तो मुलगा मुलगी आपल्या शाळेत आहे, त्याची भाषा कुठली झाली? मराठी भाषेतली मातृभाषा झाली. कारण का? तुम्ही मुलं एकमेकांशी भांडता का नाही? इंग्रजीमध्ये भांडता का तमिळमध्ये भांडता? कशात भांडता सांगा? तुमच्या शिव्या कशा आहेत? मला अख्ख्या अवस्थेत काय मराठीतल्या शिव्या त्या पण आल्या पाहिजे, त्या आल्या पाहिजेत. पण त्याच्याबरोबर मराठी भाषा पण आली पाहिजे. जे वेगवेगळे शब्द असतात ते कुठं गेले नाही पाहिजे. त्याचं कारण असं, तुम्हाला विकास करायचा असेल तर एकदा मातृभाषा परफेक्ट झाली का नाही? जे उदाहरण असं हा गृहीत धरा, तुम्हाला इंग्रजी भाषा, मराठी भाषा तुमची परफेक्ट असते, इंग्रजी भाषा येते, दुसरी भाषा येते. आज मराठी भाषा ही जगामध्ये 18 नंबरची भाषा आहे. मराठी भाषेला विशेष महत्व आहे. म्हणजे आता हिंदी भाषा इंग्रजीत जाते, पण मराठी भाषा अजून विशेष जात नाही, आता जायला सुरुवात केली. म्हणजे या भाषेमध्ये समजा तुम्ही प्रावीण्य मिळवलं की कित्येक जण बघतो बघा, त्यात एक पुस्तक वाचतोय नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरचं, तर त्या इंग्रजीमधलं त्याचं मराठी भाषांतर काय केलंय, एका लेखिकेने केलं. ते किती चौकतंय, तुला प्रचंड पैसे मिळतात मराठी भाषेमध्ये केल्यामुळं. आपल्या शाळेमध्ये काय काय शिकवलं जातं? हिंदी भाषा शिकवली जाते, मराठी शिकवली जाते, इंग्रजी शिकवली जाते. तर या भाषांचा उपयोग तुम्हाला, म्हणजे एखादी मुलगी एखादी मुलगा असं ठरवलं की मी मराठी भाषेमध्ये अनुवाद करायला शिकेल, तर त्याचा पैसा मिळू शकतो. ही रोजगाराची भाषा आहे. आणि त्याही पेक्षा तुम्हाला माहिती मिळेल, हा महाराष्ट्र निर्माण झाला का नाही, हा मराठी भाषेसाठी झाला. तर त्यावेळेला जाती धर्माचे सगळे लोक मद्रासमधून आलेले असतील, आपल्या महाराष्ट्रात, कर्नाटकातले असतील, केरळमध्ये असतील, हे सगळे भाषेसाठी लढले. तर भाषा ही महत्वाची आहे. तुम्हाला माहितीये का पाकिस्तान पूर्वी एक होता, माहितीये मोठा होता पाकिस्तान. आता काय झालं, एक पाकिस्तान झाला आणि का झाला बांगलादेश? तर बांगलादेशामध्ये बंगाली भाषा बोलायची, बरोबर. आणि ते पाकिस्तानचे जे पूर्व पाकिस्तानवाले होते उदाहरणार्थ, त्यांनी यांना कंपल्शन केलं तुम्ही उर्दू भाषेतच बोललं पाहिजे. कुठल्या भाषेत बोललं पाहिजे? उर्दू. चिडले. वास्तविक ते एका धर्माचे होते का नाही? होते. पण बंगाली भाषा बोलायला त्यांना विरोध केल्यामुळं बांगलादेश निर्माण झाला. तुम्हाला माहिती पाहिजे, युरोप म्हणजे उदाहरणार्थ जर्मनांची भाषा ही वेगळी आहे, इंग्लंडची वेगळी आहे, स्पेनची वेगळी आहे. हे युरोपमध्ये सगळे देश आहेत. भूगोलच्या मॅडम तुम्हाला समजावून सांगते, मी हळूहळू सांगणार आहे. ते भाषावर देश आहे. पुढे इंग्रज आपल्याकडे आले ना, सत्य होती ना, तर आपल्या देशात किती भाषा होत्या, तर ते काय म्हणायचे, शक्यच नाही. भारत हा देशच होऊ शकत, भारत हा देशच होऊ शकत नाही, कारण इथं भाषा भरपूर आहेत. आमच्याकडे बघा उदाहरणार्थ. परंतु आपल्या भारतीयांनी काय केलं, आम्ही भारतीय, आपण काय आहोत, आपण मराठी बोलणार असेल, कन्नड बोलणार असेल, तमिळ बोलणार असेल, आम्ही भारतीय या नावाने सगळे एकत्र आले. आपला देश स्वतंत्र झाला. आपला देश एवढा मोठा आहे की आपल्या देशात कोणीही युद्ध करू शकत नाही. युक्रेन बघा एवढासा आहे, पाकिस्तान एवढा आहे, बांगला एवढा आहे, आपला देश एवढा आहे.
परंतु हे ज्यांनी केलं त्याची माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे आणि ती महत्वाची. उदाहरण तुम्हाला सांगतो, आपण जय हिंद म्हणतो का नाही, जय हिंद काय म्हणतो, जय हिंद. तर ही घोषणा कशी झाली तर आपल्याला आजाद नेता तुम्हाला सांगते. मला माहित नाही तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस बद्दल तुम्ही वाचलंय का नाही, वाचलं पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे परदेशात गेले आणि तिथं आपलं सैन्य तयार झालं. विशेषतः इंग्रजांचं सैन्य तिकडे गेलं होतं, म्हणजे आपलंच सैन्य, आणि त्याचा पराभव झाला. तेव्हा हे आपल्या लोकांना तिथंच ठेवलं त्यांनी, कैद केलं. मग हे सैन्य ब्रिटिशांचं सोडून नेताजी सुभाषचंद्र बोस बरोबर जॉईन झाले. परंतु त्यांच्यात वेगवेगळे होते. म्हणजे पंजाबी जे सैनिक होते का नाही ते त्यांच्या भाषेत म्हणायचे, सताला वगैरे असं काय तर म्हणायचे. मुस्लिम समाजाचे होते ते त्यांच्या भाषेत सलाम आलेकुम म्हणायचे. आपल्याकडे कोणी जयरामजी के म्हणायचे, असं म्हणायचं. पण नेताजी आणि त्यांचे स्वयंपाक पण वेगवेगळे असायचे, प्रत्येकाचा खाना वेगळा. तर तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोसनी त्यांचे आबिद हसीन म्हणून त्यांचे महत्वाचे साथीदार होते. त्यांना म्हटले तू अशी एक घोषणा उठून काढ जी सैन्यामध्ये सगळी तीच घोषणा बोलते. आणि मग त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आणि हळूहळू त्याला वाटलं मग जय हिंदुस्थान म्हणूया. त्याला जय हिंदुस्थान नाही म्हणून मग जय हिंद म्हणून, त्याला मग जय हिंद आवडली. मग त्या लोकांच्या तो गेला आणि एक घोषणा होती काहीतरी, तो म्हणला ही चांगली आहे का नाही, तो म्हटले सगळे जय हिंद म्हणायला लागले. मग ते नेताजी सुभाषचंद्र बोसकडे गेले, ते म्हणजे ही घोषणा बघा. मग त्यांनी मिटिंग घेतली आणि जय हिंद घोषणा तेव्हापासून चालू झाली. कधीपासून 43 सालापासून. ते का सांगितलं की हा एकोप्याचा प्रश्न असतो, सैन्यामध्ये एकोपा पाहिजे. मग ही जय हिंद घोषणा नेहरूंनी घेतली. आता मिलिटरीमध्ये सुद्धा जय हिंद घोषणा होते. हे तुम्ही जेव्हा वाचाल का नाही तेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला पुढे जायला किती संधी आहे. त्यामुळे आज आपण जेव्हा मराठी भाषा दिन साजरा करतो, हा कशाला करायचा, एखाद्याचा पुण्यदिवस आहे, बरोबर आहे का नाही, तो का साजरा करतो आपण, तर तो एवढ्यासाठी साजरा करायचा की आपल्याला ती माहिती घ्यायची सगळी, त्या व्यक्तीची माहिती कळल्यावर कळेल की आपण असं असं करू शकतो, आपण मोठं होऊ शकतो, परिस्थिती आपली शत्रू नाही. आणि आपण कधी पण आपल्याला आज जरी वाटलं तरी आज आपण सुरुवात करू शकतो. म्हणून ही मराठी भाषा ही फार महत्वाची आहे. ही भाषा तुम्हाला एकदा आली, या भाषेतलं तुम्हाला वैविध्य कळलं की तुम्हाला आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही. त्याचबरोबर आपण का करतो, तुम्ही प्रत्येकाने घेऊन बोलला तुमची भीती जाईल का नाही, आता याला भीती वाटते, एवढा कसला पाहिजे पार्ट आहे की नाही, भीतीमध्ये भरपूर का नाही. पण तुझं घाबरला तर कसं होणार, तिथे उभं राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. आता एखादा समज तू आहे, तुला मिलिटरीमध्ये घेतील का नाही घेणार, कारण उंची पाहिजे असते का नाही. दोन आता मला एखाद्या त्यावेळी घेतलं असतं, परंतु माझा भाऊ समजा होता की लहान होती, त्याला नसतं घेतलं. हे आपल्याला हळूहळू कळतं. हे जर शाळेत कळायला लागलं तुम्हाला तर आपल्याला कळतं आपल्याला इथं संधी आहे. मुलींना आता मी काय उदाहरण दिलं की काय नाही, आपण पहिलं शिकायचं, शिक्षण वाया जात नाही, आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि हे फार महत्वाचं आहे. जसं परवा आपल्या शाळेमध्ये रवींद्र गुर्जर आलेत नाही का, त्याची गोष्ट सांगितली बघा. त्यांच्या आईला शिकता आलं का नाही आलं, तेव्हा मुलींना शाळेत पाठवत नव्हते. पण तुम्ही किती नशीबवान आहात, पण त्या मुलींना शाळेत पाठवत नसल्यामुळं तिला भाऊ शिकवायचे, घरी यायचे बिचारायला आणि शिकवायचे. त्यांना वाईट वाटायचं भावांना, किती लहान असतील भाऊ, 7वीत 8वीत 9वीत 5वीत, पण त्यांना बहिणीबद्दल प्रेम होतं. मग ते येऊन शिकवायची तिला, मग ती शिकली, मग तिने त्याच्या मुलाला शिकवलं म्हणून मुलगा तो आता अनुवादक झाला. फक्त होतं काय, तो इंग्रजीची मराठीमध्ये अनुवाद केलेली पुस्तकं त्यांची जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याकडं शिक्षण घेताना अनौपचारिक शिक्षण आपण घ्यायचं आहे. त्यासाठी आपण वाचन भरपूर करायचं आहे, आता पाठांतर करायचं, आणि यातून तुम्हाला पुढे जायला संधी मिळणार आहे. तेव्हा तुम्हाला प्रत्येकाला काय करायचं आहे, बोलायचं आहे. तुम्ही आता आज सगळ्यांची नावं मी घेणार आहे, पुढच्या आठवड्यात तुम्हाला न सांगता येणार आहे. कारण सांगितलं तर काय होईल, सांगितलं तर काय दाढणी, मग कुणाच्या पोटात दुखेल, कुणा ताप येईल, कुणाला लूज मोशनचे काय डिसेंट्री म्हणते ती लागेल, कुणाचं आणि काय होईल, कुणाची आई आजारी पडलेली असेल, कुणाच्या वडिलांना काय झालेलं असेल. तेव्हा असं होऊ देणार नाही. आणि असं तरी सुद्धा झालं तरी कुठं येणार, हा बरोबर. पण तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणतेपणी काय कराल, जेव्हा
जेव्हा तुम्ही व्हाल मोठेपणे तुमच्या मुलीसारखं म्हणणार नाही. त्यामुळे चिटणीस सर होते यायचे आणि आमच्याकडनं आम्हाला काय केलं, भाषण करायला लावलं. त्याचा आम्हाला उद्योग झाला, आम्हाला इंटरव्ह्यूला जाता आलं, आम्हाला व्यवस्थित बोलता आलं. आम्ही कंपनीत गेलो, त्या कंपनीमध्ये लेडीज ऑफिसर्स असतात मोठ्या मोठ्या, होय की नाही, त्याची सुद्धा बोलणार तुम्ही, लाजणार नाही, बरोबर आहे की नाही. जेंट्स मोठे ऑफिसर असतात त्यांनी बोलणार, मुली तसंच करणार. त्यामुळे हा मराठी भाषा हा तुमच्यासाठी आहे. त्यामुळे मी जेव्हा पुढच्या आठवड्यात येईल तेव्हा आज सगळ्यांनी नावं घेणार आहे, तेव्हा प्रत्येकाने चुकू दे, चुकलं काही मिळत नाही, काय नाही. पहिल्यांदा 2 वाक्य बोलू, आता त्याला बघा 2 वाक्यच बोलला, पुढच्याला 4 वाक्य बोलेल, पण त्यातनं तुझ्या अभ्यासामध्ये सुद्धा प्रगती होईल. म्हणून आपण ठरवलंय छोटे कार्यक्रम घ्यायचे, मोठा नाही घ्यायचा. आता मोठा घेतलाय तुम्ही मागं बसला की मागं बसता तुम्हाला काय ऐकतच नाही ना. पण तो तोटा कुणाचा आहे, तुमचा आहे. पण आम्ही मग संस्था काढून काय उपयोग आहे, तुमचा तोट्यात मी संस्था काढली का. तुम्ही मोठा झाल्यावर काय कराल, समजा मी समजा म्हातारपणी असं काढते टेकत मला गाडीत नाही का नाही, थांबाल का नाही. पण त्यासाठी हे ओके. पुन्हा तुम्हाला या मराठी राजभाषा दिनानिमित्त मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. काय साईड असतं अभिजात भाषा म्हणजे काय माहितीये का, जी फार जुनी असते, ज्याला 2-2.5 हजार वर्षाची पार्श्वभूमी आहे. आपण किती नशिबान आहोत. आता अमेरिका आहे ना, जगावर राज्य करतो, पण त्यांना भाषा नाही. भाषा कुठे त्यांना, कारण अमेरिका देशच शोधला गेला का नाही, त्याला हार्डली बघा 600 वर्ष झाली. त्यामुळे त्याला भाषा नाही. इंग्रजी भाषा जे बोलतात त्याला वाईट वाटतं. आता जर अमेरिकेत ठरवलं आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकत नाही, भाषाच नाही त्याला उदाहरणार्थ. त्यामुळे तुम्ही किती नशीबवान आहात, तुमच्याकडे 5,000 वर्षापूर्वी परंपरा आहे. त्यामुळे या भाषेचं महत्त्व तुम्हाला वाढवता आलं पाहिजे. ओके. गौरव दिनाच्या शुभेच्छा. आज आपल्या ग्रुपचे अध्यक्ष श्री चिटणीस, मुख्याध्यापक बाबर मॅडम, संचालक सतीश पवार, काळे मॅडम, इंगळे सर आणि समोर बसलेले सगळे तुम्ही विद्यार्थी. तर आजचं बाबर मॅडमनी सगळी माहिती सांगितली, साहेबांनी तुम्हाला सगळी माहिती सांगितली. तर थोडक्यात आता मी तुम्हाला सांगते की आपली ही जी भाषा आहे ती अत्यंत जुनी भाषा आहे. जवळपास 2 ते 2.5 हजार वर्षाची परंपरा आपल्या भाषेला आहे. आपल्या मराठी भाषेतला पहिला मराठी ग्रंथ कोणाला माहितीये? लीळाचरित्र पण आहे, पण मराठी लीळाचरित्र बरोबर आहे, आत्मचरित्र आहे, चरित्र ग्रंथ आहेत ते. तर पहिला आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू, बरोबर आहे, तर हा पहिला मराठी भाषेचा ग्रंथ आहे. त्यानंतर तिने सांगितलं, बरोबर सांगितलं, चक्रधर स्वामींनी लीळाचरित्र लिहिलं. लीळाचरित्र हे काय, चरित्र ग्रंथ, आणि लीळाचरित्रामध्ये पद्यरचना येते, म्हणून तेव्हापासून पद्यरचना चालू झाली मराठी भाषेतून लीळाचरित्रानंतर. आणि मग त्यानंतर सगळ्या संतांनी, ज्ञानेश्वरांसारख्या, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, अगदी गाडगे महाराज सुद्धा असतील, तर या पुढच्या सगळ्या संतांनी काय केलं, ही मराठी भाषा समृद्ध करण्याला हातभार लावला. आपली सगळी कवनं असतील, ओव्या असतील, भारुडं असतील, हे सगळं त्यांनी मराठी भाषेमध्ये, म्हणजे भावार्थ दीपिका म्हणजे आपली ज्ञानेश्वरी सुद्धा काय आहे, मराठी भाषेमध्ये आहे. तर हे सगळं जे पुढचं होतं, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी काय केलं, निबंधमालेतून रचना करून मराठी भाषेला अजून समृद्ध केलं. तर अशा प्रकारे आपली ही मराठी भाषा आहे ती जास्तीत जास्त समृद्ध होत गेली, म्हणजे संतांनी भरपूर त्याला हातभार लावलेला आहे. तर अशा या भाषेमध्ये विविध लेखन, विविध साहित्यकृती निर्माण करणारे, मराठी भाषेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे, मराठी भाषा छान नटवून सजवून आपल्या पुढे ठेवणारे आणि आपल्याला त्याचं महत्त्व मनापासून पटवून देणारे असे कोण होते, तर विष्णू वामन शिरवाडकर. म्हणून त्यांच्या जन्मदिवसाचे आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करत होतो. तर आता राजभाषा गौरव दिन हा साजरा करायचा आहे आपल्याला. शासनाने जाहीर केलं की आता 27 फेब्रुवारी हा दिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करायचा आपल्याला, म्हणून आपण हा साजरा करतोय. तर आता सगळे म्हणतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या वर्षी काय झालेलं आहे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असं जाहीर झालेलं आहे शासनाकडून, बरोबर आहे.
तर ऑक्टोबर महिन्यात हे जाहीर झालंय 2024 मध्ये, आणि तेव्हापासून आता हा अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला मिळालेला आहे. तर आता साहेबांनी सांगितलं तुम्हाला अभिजात म्हणजे काय, तर ती भाषा प्राचीन असली पाहिजे. आपली भाषा तर आहेच, मराठी भाषा प्राचीन, ती प्रवाही असली पाहिजे, सगळ्यांनी बोलली गेली पाहिजे, आणि मुख्य म्हणजे तिच्यामध्ये काही चोरी केलेलं साहित्य नसावं, म्हणजे दुसऱ्या भाषेतनं आणले मराठी म्हणून खपवले तर असं नसावं. तर तसं तर आपल्या भाषेत नाहीच आहे. तर हे सगळे जे निकष आहेत ते खूप पूर्वीपासून मराठी भाषेच्या अंगी आहेतच, त्याच्यामध्ये नवीन काहीही नव्हतं, पण काही कारणाने मिळत नव्हता दर्जा आपल्याला, तर तो गेल्या वर्षीपासून आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे आपण खूप आपल्या आनंदामध्ये भर पडलेली आहे. आणि मग आता आपलं काम काय, तर आता एकदा दर्जा मिळाला तर आपण त्याप्रमाणे ती वाढवली पाहिजे. तर अनुवादाचं तंत्र तुम्हाला आलं पाहिजे, की भाषांतर तुम्ही सारखी केली पाहिजे. एखादं दुसऱ्या भाषेतलं साहित्य आवडलं, मराठीत कसं भाषांतर करता येईल त्याचं, म्हणजेच ह्याचा अर्थ काय, शब्दसंग्रह तुमचा वाढला पाहिजे. खूप नवीन शब्द ऐकले की लगेच लिहून ठेवायचे वळी, शिक्षकांना अर्थ विचारायचा, सोडून नाही द्यायचे असे वाऱ्यावर शब्द. ते शब्द आपल्यापाशी असले पाहिजेत. खूप छान छान शब्द असतात आणि आपल्या या सगळ्या बोलीभाषा आहेत की नाही, त्या आपल्याला खूप छान शब्द देतात. बोलीभाषा म्हणजे काय, शिकलात तुम्ही पाठ्यपुस्तकात, कुठल्या कुठल्या आहेत बोलीभाषा? बरोबर आहे, वऱ्हाडी, अहिराणी, मालवणी, गोंडी, बरोबर आहे, खूप आहे, पुष्कळ आहे. तर या ज्या आहेत बोलीभाषा त्या आपण वाढवल्या पाहिजे. अगदी वेगवेगळ्या बघा, आजूबाजूच्या काही वस्त्यातून वेगळ्या वेगळ्या भाषा बोलल्या जातात, असे विद्यार्थी पण आपल्या शाळेत येतात, पण आपण त्यांच्या भाषेला असायचं नाही, तर आपण त्यांचे पण शब्द शिकून घ्यायचे. आपले शब्द त्यांनी शिकले पाहिजे, त्यांचे शब्द आपण शिकायचे. तर अशा या बोलीभाषांमुळे आपली मराठी सुद्धा समृद्ध झालेली आहे. तर पहिली जी प्राकृत मराठी, पहिली जी संस्कृत होती, संस्कृतवर संस्कार झाले आणि मग ती मराठी भाषा म्हणून निर्माण झालेली आहे. तर या बोली आपल्याला 2004 मध्ये बघा, तमिळ भाषेला पहिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता. भारतीय भाषांमध्ये तमिळ भाषेला मिळालेला होता. त्यानंतर बाकीच्या सगळ्या भाषांना मिळत गेला, तेलुगू वगैरे असतील, आणि आता कुठल्या भाषेला, मराठीसह पाली, प्राकृत, उडिया या सगळ्या भाषांना इथं मिळालेला आहे दर्जा. तर अशी ही बोली भाषा टिकवल्या पाहिजेत, तर आपली मराठी अजून श्रीमंत होणार आहे. म्हणून बोली भाषा या आपण सतत ऐकल्या पाहिजेत, त्यातून लेखन केलं पाहिजे. बोली भाषेचे हस्तलिखित तयार करा. छान बोली भाषेतले जे शब्द आहेत, काही कविता असतील, गाणी असतील, काही परिच्छेद असतील, म्हणी असतील, तर हे सगळं जमा करा आणि एक छान हस्तलिखित तयार करा बोली भाषांचं. तर अशा प्रकारे ही आपली मराठी भाषा वाढणार आहे. आता बाकी सगळी माहिती सांगितलेलीच आहे सरांनी. तर आपण आता एक कविता म्हणूया छान, बरोबर आहे की नाही? कुठली कविता बोली भाषेतली म्हणायची एखादी? तुमच्या सगळ्यांची आवडती आहे ना? मग आपण सगळ्यांनी मिळून म्हणूया ना. तुम्हाला माहिती आहे चालत्याची, आपण सगळ्यांनी छानपैकी एक कविता म्हणूया. म्हणजे आपलं कविता म्हणल्यावर सगळंच आपलं साजरं होईल, आहे की नाही? गदी माडगुळकर आहेत का गीतकार? गोमू माहेरला जाते गीतकार गदी माडगुळकर. आपण ही कविता म्हणूया. गोमू माहेरला जाते हो नखवा, तिच्या धोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नखवा, तिच्या धोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो. दवा कोकणची निळी निळी साडी,
काय आपल्याला येतं, काय साईडला जाऊ, मला कुठं चांगलं येतं, काय अभ्यास करू, तिला शिकवाना अशी शिक्षिका मिळाल्या काय लागलं खूप सुंदर पद्धतीने चिटणीस मॅडमनी कविता तुमच्याकडून गाऊन घेतली. त्या उत्तम गायिका आहेत, खूप सुंदर गाणी त्या गातात, खूप कला त्यांच्याकडे आहेत, लेखिका आहेत, गायिका आहेत, कवयत्री आहे, हे सगळे गुण त्यांच्याकडे आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आपण म्हणतो ते त्यांच्याकडे बघून आपल्याला समजतं. पूर्वसंध्येला मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्याकडे ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी आलेले होते आणि त्यांनी आपल्याला काही शब्द दिलेले होते आणि त्याचे समानार्थी किंवा त्या अर्थाचे जास्तीत जास्त शब्द तुम्हाला शोधायचे होते. तसे आपण सूचना प्रत्येक ग्रुपला ते शब्द पाठवलेले होते आणि त्यातूनच 25 ते 30 मुलांनी ते शब्द कुंभार मॅडमकडे दिलेले होते आणि त्यामधून काही नंबर काढलेले आहेत. ते नंबर आपण या कार्यक्रमाच्या वेळेस त्या विद्यार्थ्यांना आपण बक्षीस देणार आहोत. यामध्ये अपूर्वा प्रवीण सावंत हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी त्यामध्ये साजरा केलेला आहे 9वी आणि ब च्या विद्यार्थ्यांच्या समवेत. या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चिटणीस साहेब, त्याचप्रमाणे माननीय सौ चिटणीस मॅडम, सचिव लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था याही उपस्थित झाल्या. या सर्वांचे, त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम, संस्थेचे संचालक माननीय श्री सतीश पवार सर हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे माननीय श्री इंगळे सर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. या सर्वांचे मी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. आणि शेवट एकच फक्त तुम्हाला सांगते की कोणतंही काम करताना ते काम तुमच्या अंगात भिनलं पाहिजे. ते काम जर तुमच्या अंगात भिनलं तर ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. यामध्ये एक छोटीशी विनोद अशी एक गोष्ट आहे. एक प्रवचनकार, शिक्षकच असतात, ते एका गावामध्ये जातात आणि गावामध्ये गेल्यानंतर त्यांचं प्रवचन होतं. संध्याकाळच्या वेळेस ते प्रवचन वेळ होतो सगळं त्यांचं प्रवचन उरकायला, त्यामुळे त्याच गावामध्ये त्यांची राहण्याची सोय केली जाते. एका खोलीमध्ये त्यांना झोपण्यासाठी अंथरूण दिलं जातं. ते तिथं झोपल्यानंतर थोडा वेळ गेल्यानंतर एक व्यक्ती तिथं येते आणि ते व्यक्ती त्यांना म्हणते की उठ पुढं सर, उठ पुढं सर. असं करत करत निम्मी रात्र झाली तरी त्यांना तो आवाज येतच असतो. हळूहळू त्यांना वाटतं की बहुतेक ह्याची झोप चक्रासन असेल, सतत फिरत असेल हा, म्हणून असं म्हणतोय आपल्याला उठ पुढं सर. हळूहळू करत मध्यरात्र होते, पहाट होते आणि ही जी व्यक्ती असते प्रवचन करणारी, ती अगदी दाराच्या बाहेर त्यांना बिछाना उचलत हळूहळू ते दाराच्या बाहेर येतात. त्यांना कळतच नाही की हे का सारखं असं म्हणतोय उठ पुढं सरळ. बाहेर आल्यानंतर त्या कार्यक्रमाचे जे आयोजक असतात ते म्हणतात, अहो गुरुजी तुम्ही बाहेर का आला? तर त्यावेळेस ते म्हणतात, अहो नाही, सारखेच कोणीतरी येते आणि मला म्हणते उठ पुढं सरळ. त्यावेळेस ते म्हणतात, अहो तुम्ही त्यांचं कशाला ऐकायचं, ते कंडक्टर आहे, दिवसभर ते लोकांना म्हणत असतात चल पुढं सरळ, चला पुढं सरका, आणि तेच तुम्हाला झोपेत सुद्धा म्हणतायत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ते कंडक्टर जे आहेत ते दिवसभर तेच काम करतायत, संध्याकाळी सुद्धा झोपताना त्यांच्या डोक्यात तोच विचार आहे. म्हणजे कोणतंही काम करताना ते काम तुमच्या अंगात भिनलं पाहिजे. हेच मराठी, आपण महाराष्ट्रात आहोत, आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि हा अभिजात भाषेचा दर्जा जो मिळालेला आहे हा आपणच सर्वांनी कसा टिकेल, त्याची मराठी भाषेचा गौरव कसा वाढेल, यासाठी हे काम आपण भिडून केलं पाहिजे. तर ते काम नक्कीच चांगलं होईल. आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष असतील, त्यांच्या सुविद्य पत्नी चिटणीस मॅडम असतील, नक्कीच त्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात आणि वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवत असतात. हे सर्वजण या ठिकाणी आले त्याबद्दल धन्यवाद. मगाशी एक मुद्दा सांगायचा राहिला. आपली ही भाषा अजून आपलं वाढवण्याचे जे तुम्हाला सांगितले काही मी उपाय, त्याच्यामध्ये सूत्रसंचालन हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सूत्रसंचालन करतात तुमच्या शाळेमध्ये, मला या शाळेमध्ये आवडतं की विद्यार्थी सूत्रसंचालन करतात, विद्यार्थिनी.
जास्त करून मला वाटतं विद्यार्थिनी करतात. तर सूत्रसंचालन करण्यामुळे तुमचा मराठीचा शब्दसंग्रह, मराठी असेल कुठली भाषा असेल, पण शब्दसंग्रह वाढवण्यासाठी सूत्रसंचालन खूप प्रभावी आहे. आणि इथं मुली खूप सुंदर सूत्रसंचालन करतात. जास्तीत जास्त शब्द, वाक्य, काही सुविचार, काव्य, कवितेच्या ओळी हे सगळं शोधतात, अभ्यास करतात, लिहून काढतात. कोण पाहुणे आले आहेत त्यांची नावं, त्यांच्याबद्दलची माहिती मिळवतात आणि अभ्यासाने चांगलं हे सूत्रसंचालन करत असतात. तर शिक्षक छान त्यांच्याकडून करून घेतात आणि विद्यार्थिनी पण अतिशय उत्कृष्ट प्रकारे सूत्रसंचालन करतात. नक्कीच मराठी भाषा संवर्धनासाठी हा एक अतिशय ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप छान काम तुम्ही ते करताय.